नमस्कार मंडळी, अमुच्या गावामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजचा व्हिडिओ आपण खास पार्ट 3 म्हणून घेऊन आलेलो आहोत, ज्यामध्ये शेत पूर्णपैकी भाजून झाल्यानंतर आपण नांगरून घेतलेला आहे पार्ट 2 मध्ये। आणि पार्ट 3 मध्ये आपण बेड जे काही प्रिपेअर करून ठेवलेले आहे त्याच्यामध्ये आता आपण गांडूळ खत सोडायला सुरुवात केलेली आहे, कारण का आज आपल्याला बी रोवायचं आहे, म्हणजेच काय तर सीड सोइंग करायचं आहे। त्या संदर्भात ही व्हिडिओ असणार आहे। तर आपल्याकडे आता गांडूळ खत जे काही अवेलेबल होतं, म्हणजेच आपण तयार करतो, त्याचबरोबर शेणखत जे आहे ते मिक्स करून आपण ह्या ज्या काही सरी पाडल्या होत्या प्रत्येक बेडच्यामध्ये त्याच्यामध्ये सोडून घेत आहोत। ते सगळं आज समजून घेणार आहोत, त्याचसोबतच सीड सोइंग करून घेणार आहोत। पुढच्या व्हिडिओ सिरीजमध्ये तुम्हाला नंतर जे काही रुजवा झाला आहे, कसं काय ते अपडेट आहे प्लॉटचं, ते तुम्हाला पाहायला नक्कीच मिळेल। तर जसं तुम्ही आता मी जे काम करताना पाहिलात, तर ही ती खंती आहे आणि त्या खंतीच्या मदतीनेच आपण ह्या अशा उभ्या उभ्या लाईन्स ओढून घेत आहोत। तर मंडळी, आपण जी काही ह्या बेड्समध्ये सरळ सरळ खुरप्याच्या साहाय्याने म्हणा किंवा आपल्याकडे खंती जी आहे तिच्या मदतीने आपण ज्या काही लाईन ओढल्या होत्या, त्याच्यामध्ये आज सकाळी आपण पहिलं खत टाकून घेतलेलं आहे, गांडूळ खत शेणखत मिक्स, आणि त्याच्यामध्येच आता आपण सीड सोइंग करत आहोत। आता मी पालेभाजीचं बी पेरत आहे, लाल माठ, हिरवा माठ, असं करत करत आपण पुढचे बेड्स, मुळा, पालक असं करत पूर्ण भरणार आहोत। तर मंडळी, आता हे जे काही आपण बेड्स बनवले त्याच्यामध्ये सीड सोइंग करून झालेलं आहे। ह्या 4 बेड्समध्ये हिरवा माठ आणि लाल माठ आहे। इथे तुम्हाला थोडं थोडं पिंक पिंक कलरचं जे काही सीड दिसतंय ते आहे मुळा। मुळा कसा दिसतो तो तुम्ही पाहू शकता इथे, आणि इथे बारीक बारीक काळे दाणे दिसत आहेत, ते आहेत हिरव्या माठाचे। हिरवा माठ, लाल माठ बऱ्यापैकी सेमच दिसतं। तर 2-2चे आपण बेड्स बनवून ठेवलेत सध्याला। नंतर आपण अल्टरनेटिव्हली 8-8 दिवसानंतर, 7-7 दिवसानंतर नवीन नवीन बेड्स तयार करणारच आहोत। जे ऑलरेडी तयार आहे त्याच्यामध्ये फक्त सीड सोइंग करायचं आहे। इथे आपण पालक घेतलेला आहे, पालक पाहू शकता तुम्ही। सो आता हे 2 आपण बेड, पालक, मुळा, लाल माठ, हिरवा माठ असं करत घेतलेलं आहे, आणि आता आपल्याला हे बंद करत यायचं आहे। आपल्याला हळूहळू जी माती वर घेतली होती ती आपल्याला खाली टाकायची आहे, जेणेकरून जे काही सीड सोइंग आपण केलंय ते पूर्णपैकी मातीमध्ये आतमध्ये दबलं जाईल। कुठे मातीचे असे डिकळे दिसतात ते पण आपण फोडून करू शकतो, पसरवू शकतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच सांगायचं होतं की पारंपरिक पद्धती ज्या आहेत शेतीच्या, त्या आपण आपल्या अमुच्या गावामध्ये प्रॅक्टिसेस करत असतो। ऑर्गॅनिक फार्मिंग ही आता बोलायला निघालेली आहे, ह्याच्या आधीपासून कोकणामध्ये ऑर्गॅनिक फार्मिंग केली जाते, जे तुम्ही पाहता।